ती काळोखी रात्र होती. मी आणि माझी आई अंगणात खाटेवर पडलो होतो. ढग इतके खोल आणि काळे होते की चंद्र किंवा तारे दिसत नव्हते. वातावरणात विचित्र गुदमरल्यासारखे होत होते. वादळ येत नाही असे म्हणत मी बाजूला होऊन डोळे मिटले. माझी आई विधवा होती आणि मी तिची एकुलती एक मुलगी होते. माझ्या वडिलांचे हे घर आमचे घर होते आणि तोच आमचा आधार होता. आमच्या या घरामुळे आम्ही खूप आरामात होतो. मी आणि माझी आई कपडे शिवून उदरनिर्वाह करायचो आणि देवाचे आभार मानायचो. पण ही काळी रात्र माझ्यासाठी आहे हे मला माहीत नव्हते. ती वादळापेक्षा कमी नाही. झोपेत डोळे बंद व्हायला फार वेळ झाला नव्हता. दिवाळी येणार होती, त्यामुळे परिसरातील अनेक घरातील महिलांनी कपडे शिवण्यासाठी दिले होते. आज मी आणि आई दिवसभर कपडे शिवत बसल्यामुळे यावेळी थकव्यामुळे माझे संपूर्ण शरीर छिन्न विछिन्न झाले होते. मी नुकतीच गाढ झोपेत गेले होते तेव्हा लाईटही गेली होती. आधीच अंगणात अंधार पडला होता, पण थकव्यामुळे माझी अवस्था वाईट होती म्हणून मी झोपी गेले. मला अजून पूर्ण झोप लागली नव्हती तेव्हा अचानक माझ्या अंगणात कोणीतरी उडी मारल्यासारखं वाटलं. अंगणात पावलाचा आवाज येऊ लागला. रात्रीच्या अंधाराचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. माझ्या खाटेसोबत माझ्या आईची खाटही बाजूला होती. मी घाबरून आईचा हात धरला. माझी आई झोपली होती. मला वाटलं कदाचित तो माझा भ्रम असावा. आमच्या घरी कोण येऊ शकेल, पण नाही. कोणीतरी माझ्या जवळून चालत असल्यासारखं वाटलं. माझे हृदय का जोरात धडधडायला लागले ते कळले नाही. माझ्या सर्व शंका कुशंका खऱ्या ठरू लागल्या होत्या. माझे कान मला फसवू शकले नाहीत. अंगणात खरंच कोणीतरी होते. जशी पावलं माझ्याजवळ येत होती तसतशी मी मरणाला घाबरत होते. आमच्या घरी कोण आलं होतं आणि का आलं होतं? डोळे उघडायच्या आधीच टॉर्चचा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला. ते बहुधा 2 लोक होते. एकाने दुसऱ्याला सांगितले की वीजही गेली आहे, आता लवकर घर शोध. दोघेही एकमेकांशी अगदी हळूवार शब्दात बोलत होते. पण रात्रीची शांतता होती. लाईट पण बंद होती आणि दोघेही माझ्याजवळ उभे असताना बोलत होते. त्यामुळे मला त्यांचे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. आता शंका नव्हती. आमच्या घरात चोर घुसले होते हे खरे, पण आमच्या घरात चोरी करायला काहीच नव्हते. त्यांच्या पावलांची चाप माझ्यापासून दूर जाताना मला जाणवत होती. कदाचित ते अंगणात तोंड करून आमच्या एकमेव खोलीत शिरले असावे. मला ठोठावण्याचे आवाज येऊ लागले. कदाचित ते खाली शोधत असावेत. मी आईचा हात धरला आणि तो हलवला. मी काही बोलायच्या आधीच आई उठली. मी माझा हात तिच्या तोंडावर ठेवला. मी म्हणाले, आई, चोर घरात घुसले आहेत आणि आमची खोली शोधत आहेत. आई भीतीने थरथर कापू लागली. आमच्या घरात पुरुष नव्हते, फक्त आम्ही 2 स्त्रिया होतो. आई उठून बसल्यावर मी म्हणाले, आई, आमच्या घरात असे काय आहे की ते चोरतील? पण माझी आई खूप घाबरली होती. भीतीने आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडायला लागली. मी हळूच आईला रडण्यापासून थांबवले. कदाचित त्याने आमचा आवाजही ऐकला असावा. ते दोघेही खोलीतून बाहेर आले. मी पण उठून बसले. त्याने आमच्यावर टॉर्च लाईट लावला. आम्हाला खाटेवर बसलेले पाहून तो झटपट पावले टाकत आमच्या दिशेने आला. आम्हा दोघांच्या जिभेतून एकही शब्द येण्याआधी त्याने पिस्तूल आमच्याकडे दाखवून सावधान म्हणाला. तेव्हा मला भीती वाटली. तुमच्याकडे असलेले पैसे आणि दागिने लवकर द्या. आई हात जोडून विनवणी करू लागली की आमच्याकडे काही नाही बेटा. देवाच्या फायद्यासाठी तू आलास त्याच मार्गाने जा. आम्ही खूप गरीब आई आणि मुलगी आहोत. लोकांचे कपडे शिवून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. दोघांनीही तोंड रुमालाने लपवले होते. एक जण दुसऱ्याला म्हणाला, सोड मित्रा, चल परत जाऊ. संपूर्ण खोली शोधली पण आम्हाला एकही पायी सापडली नाही. ज्याने पिस्तूल दाखवली होती त्याची नजर माझ्यावर खिळली होती. त्याच्या हातात टॉर्च होती. माझ्या आईने दुसऱ्या मुलाला तिच्या बाजूने बोलताना ऐकले. तेव्हा ती म्हणाली, हो बेटा, देवाच्या फायद्यासाठी निघून जा. आम्ही गरीब आहोत. तुम्हाला येथून काही मिळणार नाही. पण ज्या मुलाच्या हातात पिस्तूल होती तो तरुण माझ्या आईजवळ आला आणि म्हणाला, म्हातारे, आजपर्यंत मी 40 घरात चोरी केली आहे आणि आजपर्यंत असे कधीच घडले नाही की मी रिकाम्या हाताने परतलो. हे माझ्या व्यवसायाचे तत्त्व नाही. माझ्याकडे टक लावून पाहू लागला. माझे मन घाबरून गेले होते. त्या मुलाचा हेतू मला योग्य वाटला नाही. मग तो मुलगा वळून माझ्या कॉटजवळ आला. मी घाबरून थोडी मागे सरकले. त्याने पिस्तूल माझ्या कानामागे ठेवले आणि आईला सांगितले की एकतर सर्व मालमत्ता आणि दागिने काढून दे, नाहीतर या रात्रीची किंमत तुझी मुलगी देईल. हे ऐकून आईने गोंधळलेल्या किंकाळ्या सोडल्या. माझी आई रडू लागली. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले.
किंवा कोणीतरी माझ्या शरीरातून जीव काढला आहे असे मलाही वाटले. आई त्याच्यासमोर हात जोडू लागली, म्हणाली, नाही बेटा, असं काही करू नकोस. माझी मुलगी खूप निरागस आहे, तिला काही करू नकोस, मी तुला पैसे देईन. असे म्हणत माझी आई उठली. तो माणूस शैतानी हसायला लागला आणि त्याच्या साथीदाराला म्हणाला, तू पाहिले का, म्हातारीने सोने लपून ठेवले आहे. दुखणाऱ्या रक्तवाहिनीवर हात ठेवला की सर्व काही बाहेर पडते. माझ्याकडून शिक ते कसे बाहेर काढायचे. भविष्यात ते तुला उपयोगी पडेल. ही सगळी गरिबी दाखवण्यासाठी आहे. त्यांची खासियत अशी आहे की हत्तीचे दात खाण्यासाठी आणि दाखवण्यासाठी असतात. असे म्हणत पिस्तूलधारी माणसाने माझ्या आईला हाताशी धरून तिला पुढे ढकलले आणि तिच्या मागे टॉर्च पेटवायला सुरुवात केली. तो म्हणाला, ठीक आहे, जे काही आहे ते लवकर काढ आणि दे. हे सगळं ऐकून मला थोडं अस्वस्थ आणि आश्चर्य वाटत होतं. आईकडे पैसे कुठून येणार. आम्ही जे काही कमावले ते दर महिन्याला खर्च करायचे. कदाचित माझ्या आईने काही हेराफेरी करून माझ्यासाठी पैसे वाचवले असतील, जे आता हे लोक काढून घेतील. एक मुलगा माझ्या डोक्यावर उभा होता आणि दुसरा मुलगा माझ्या आईला खोलीत घेऊन गेला. काही वेळाने आई परत आली. तो माणूस हातात एक छोटी लोखंडी पेटी धरून बाहेर आला होता. तो त्याच्या सोबत्याला हसत म्हणाला, तू या गरीब बाईला पाहिलं का. तिची संपत्ती लपवली होती आणि मी एका खोलीच्या कोपऱ्यात माती खणली तेव्हा मला ही पेटी सापडली. या गरीब लोकांकडे खूप गोष्टी आहेत. मला त्या माणसाच्या विचाराने वाईट वाटले. माझ्या आईने हे पैसे जोडून कसे वाचवले असतील हे मला माहीत. प्रत्येक पैसा माझ्यासाठी, जेणेकरून मी लग्न करू शकेन आणि माझा हुंडा मिळवू शकेन. त्या लोकांना अजिबात लाज वाटली नाही. त्या तरुण मुलाने माझ्याकडे खोडकरपणे पाहिले. नंतर माझ्या कॉटवर बसला. मी थोडी मागे सरकले आणि मग त्याने बॉक्सचे कुलूप तोडले आणि त्यात काही कपडे आणि छोटे दागिने होते आणि त्यात 50-500 रुपयांच्या काही नोटा होत्या. आणि हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण त्या पैशात 10 आणि 5 रुपयांच्याही काही नोटा होत्या. माझ्या आईने प्रत्येक पैसा वाचवला होता. तो माणूस पैसे घेऊ लागला. सर्व रक्कम मिळून सुमारे 40,000 रुपये होते. कपड्यांना हातही लावला नाही, पण त्याने मित्राला पैसे दिले आणि दागिने खिशात ठेवण्यास सांगितले. या तरुणाने त्याच्या हातातील पैसे काढून खिशात टाकले. दोघेही घरातून बाहेर पडण्यापूर्वीच जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने काही क्षणातच आम्हाला भिजवले. दोघांपैकी एक मुलगा म्हणाला की हा खूप वादळी पाऊस आहे. या वादळी पावसात बाहेर पडणे धोक्याशिवाय नाही. आकाशात विजा चमकत आहेत आणि गडगडाटही खूप मोठा आहे. आम्ही आई आणि मुलगी पावसात पूर्णपणे भिजलो होतो. एक मुलगा म्हणाला, तुम्ही दोघे खोलीत जा, आम्ही बाहेर बसू. पाऊस थांबताच आम्ही निघू. मी आणि आई खोलीकडे जाऊ लागतात. या मुलाच्या हातात पिस्तूल होती. त्याने माझी बाजू पकडली. हा मुलगा अतिशय क्रूर होता. आपला हेतू बदलला आहे असे तो म्हणाला. मी तुला पूर्वी बघत होतो, त्यापेक्षा तू या रूपात जास्त सुंदर दिसत आहेस. हे ऐकून माझे कान टवकरायला लागले. मला त्याचा राग यायला लागला. दुसऱ्या मुलानेही त्याच्या मित्राला मला सोडून देण्यास समजावण्यास सुरुवात केली. आम्हाला सामानाची गरज होती आणि आम्हाला पैसे आणि वस्तू मिळाल्या. या आई आणि मुलीला खोलीत जाऊ द्या. पाऊस थांबताच आपणही येथून निघू. पण त्या ठिकाणी असलेल्या मुलाने आपल्या सोबत्याचे ऐकले नाही आणि त्याने माझा हात धरला. त्या मुलाने माझा हात धरताच मला राग आला. मी माझा हात त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागले. मी म्हणाले, खबरदार, जर तुम्ही माझे काही केले तर. तुम्हाला पैसे हवे होते ते तुम्हाला मिळाले. आता असे रागाने बघितल्यावर तो मुलगा हसायला लागला. तो म्हणाला, तुझ्या आत खूप अहंकार आहे, पण मी तुझ्यासोबत मला पाहिजे तसे केले तर तू माझे काय नुकसान करू शकतेस. मी म्हणाले, हात सोड, नाही तर मी जोरात ओरडेन. त्याने माझ्या डोक्यावर पिस्तूल ठेवल्याचे ऐकले होते. तो म्हणाला की तो मला मारेल. मी म्हणाले, मार. माझ्या डोळ्यात आता भीती नव्हती. त्याने मला गोळ्या घातल्या असत्या तर बरे झाले असते. त्या क्षणी वीज पडली आणि मुलाचा रुमालही चेहऱ्यावरून काढला गेला. विजेच्या प्रकाशात मला त्याचा चेहरा दिसत होता. माझे निर्भय डोळे पाहून त्याने मला धक्काबुक्की करून त्याच्या जवळ घेतले आणि म्हणाला, ठीक आहे, आता बघ मी तुझ्यासोबत काय करतो. तू स्वतः माझ्याकडे येशील. माझी आई रडू लागली. हात जोडून ती त्या मुलाची याचना करू लागली की माझ्या मुलीला काही करू नकोस. माझ्या आयुष्यातील ती एकमेव आधार आहे, म्हणून तुला जे हवे होते ते मी तुला दिले आहे. माझ्या आयुष्यातील सर्व बचत तू घेतली आहेस. देवाच्या फायद्यासाठी माझ्या मुलीला सोड. यात तुला काही वाटल्यास मी तुझी माफी मागते. तो मुलगा माझा हात सोडून मागे सरकला आणि माझ्या आईकडे गेला आणि पिस्तूल माझ्या आईच्या डोक्यावर ठेवला. तो म्हणाला, एकतर तू माझी इच्छा पूर्ण करशील किंवा तुझ्या आईचा मृतदेह पाहशील. बोल, तुला काय मान्य आहे.
जराही आवाज न करता खोलीत गेलीस तर तुझ्या आईचा जीव वाचेल, नाहीतर जिथे मी 3 खून केले आहेत तिथे तुझ्या आईचा 4था खूनही करेन. मी दगड बनले होते. माझी आई म्हणू लागली, त्याचे ऐकू नकोस बेटा, त्यापेक्षा मी मेलेलीच बरी. देवासाठी त्याचे ऐकू नकोस. मी दगडाची बनून उभी होते. जणू माझ्या अंगात जीवच नव्हता. मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते की त्या मुलाने माझ्या आईच्या कानावर पिस्तूल रोखले होते. मी माझ्या डोळ्यासमोर माझी आई मरताना कशी पाहणार? माझे वडील वारले तेव्हा मी 10 वर्षाची होते. माझ्या आईने मला मोठ्या कष्टाने वाढवले. ती स्वतः उपाशी राहायची, पण घरी काही खायला असेल तर ती मला खायला द्यायची. आयुष्यात अशी परीक्षा माझ्यावर येऊ शकते हे मला माहीत नव्हते. माझ्या आईच्या मृत्यूचे कारण बनून मला माझ्या आईच्या उपकाराची परतफेड करावी लागेल. मी माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर कसे मरू देणार? मी म्हटले की मी तुझ्या सर्व गोष्टींशी सहमत आहे, पण आईला काही करू नकोस. मी नकार देणार नाही हे कदाचित त्या मुलाला माहीत असेल. म्हणून तो जोरजोरात हसायला लागला. संपूर्ण अहंकार निघून गेला असे म्हणत त्याने माझ्या आईच्या डोक्यातील पिस्तूल काढून मला खोलीत नेली. मुलाचा दुसरा साथीदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने आपल्या सोबत्याचे ऐकले नाही. तर तुला माझा राग माहीत नाही असे रागाने बोलू लागला. माझे मन एकदा घसरले तर मी वडिलांचेही ऐकत नाही. जर तू मला अडवलेस तर मी या पिस्तूलच्या सर्व गोळ्या तुझ्या छातीत घालू शकतो. दुसरा मुलगा शांतपणे माझ्या आईजवळ उभा राहिला आणि मी खोलीत गेले. काही तासांनी ती दोन्ही मुले आमच्या घरातून निघून गेली. रात्रीच्या काळोखाने माझ्या प्रतिष्ठेलाही कलंक लावला होता. मी निर्जीव दगडात बदलल्यासारखे वाटले. माझी आई माझ्या बाजूला बसून ढसाढसा रडत होती. ती म्हणत होती की माझ्या जीवाची ही किंमत तुला चुकवावी लागेल. हे जर मला माहीत असतं तर मी स्वतः मेले असते. मी काही उत्तर दिले नाही. माझ्याकडे शब्दच संपल्यासारखे वाटले. त्या मुलाचा चेहरा मी फक्त एकदाच पाहिला होता, जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विजेचा लखलखाट पडला होता. पण त्याचा चेहरा माझ्या मनावर उमटला आहे असे मला वाटले. त्याचा चेहरा मी विसरू शकले नाही. माझे ओठ शांत होते आणि माझे डोळे दगडासारखे होते, परंतु माझे हृदय आणि विवेक आतून मोठ्याने रडत होते. मी मनातून त्या व्यक्तीला शिव्या देत होते. काळ्या रात्रीच्या अंधाराचे रूपांतर सकाळच्या सूर्याने प्रकाशात केले होते, पण माझ्या नशिबाची शाई कधीच पुसली जाऊ शकली नाही. माझ्याकडे आईशिवाय दुसरे कोणी नव्हते. सकाळी माझी आई तापाने जळत होती आणि सतत रडत होती. मी म्हणाले, देवाच्या फायद्यासाठी आई स्वतःवर नियंत्रण ठेव. स्वतःला असे त्रास देऊ नकोस. याला वाईट स्वप्न समज आणि ते विसरून जा. मी सुद्धा आतून तुटून गेले होते. पण जर मी माझ्या आईला धीर दिला नसता तर कदाचित ती मेली असती. आमच्यावरून गेलेले दुःख काही कमी नव्हते, पण माझ्या आईला कोणते दुःख भस्म होत आहे हे कळत नव्हते. ती म्हणाली, नाही रीती, मला जगायचं नाही. हा अपमान सहन होत नाही. मी म्हणाले, असं बोलू नकोस आई. मी कोणाच्या आधारावर जगेल? तुला काही झालं तर? तुझ्याशिवाय या जगात माझे दुसरे कोण आहे? बरं, काळ हा प्रत्येक दुःखावरचा इलाज आहे. काही दिवसांनी आई रडून शांत झाली. आम्ही दोघींनी पुन्हा शिवणकामाला सुरुवात केली होती आणि आमच्यावर नशिबाची रात्र गेली हे कधीच कोणाला सांगितले नव्हते. आता फक्त 1 महिना झाला होता जेव्हा मला अस्वस्थ वाटू लागले होते. माझं डोकं फिरू लागलं. मला तसे वाटू लागले नाही. हे सर्व पाहून आईला धक्काच बसला. आई मला कोणत्याही डॉक्टराकडे घेऊन गेली नाही. घरी याची पुष्टी झाली आणि बातमी तशीच निघाली ज्याची भीती होती. मी प्रेग्नेंट होते. माझी आई ढसाढसा रडायला लागली. आता ही गोष्ट कोणापासून लपून राहणार नाही. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. मी आईला म्हणाले, आई मला गर्भपात करायचा आहे. ती म्हणू लागली की हल्ली दवाखान्यात खूप कायदे आहेत. डॉक्टर हे कधीच करणार नाही. ते मान्य केले तरी खूप पैसे मागतील आणि आता माझ्याकडे 1 पैसाही नाही. मी डॉक्टरांना सांगेन की माझ्याकडे जी काही बचत होती ती त्यांनी काढून घेतली. आता मला स्वतःच्या शरीराची किळस येऊ लागली. द्वेषाची भावना होती. त्या व्यक्तीचा चेहराही मी विसरले नव्हते आणि इच्छा असूनही विसरू शकत नव्हते. वर मी एका नाजायज मुलाची आई होणार होती. घरच्या जिंकण्याच्या युक्त्या होत्या. माझ्या आईला वाटले की कदाचित हे मूल पडेल आणि आपण या पापातून वाचू. पण तिने प्रत्येक युक्ती करून पाहिली, पण एकही युक्ती चालली नाही. त्या दिवसात वस्तीतली एक बाई आमच्या घरी आली. आईने तिला माझे नाते विचारले होते. ती महिला माझ्या आईला सांगू लागली की मुलगा खूप दयाळू आणि देखणा आहे. तो चांगला कमावतो, म्हणून आमची मुलगी आज बाहेर जाणार आहे. मुलाचे वय थोडे जास्त आहे, पण तेवढे नाही. आणि मग त्या मुलाच्या वयाची कोणाला पर्वा? मुलाकडे खूप पैसे आहेत. अजिबात काळजी करू नका. आई लगेच हो म्हणाली. ती म्हणाली की त्या नात्याबद्दल मला काही तक्रार नाही. तू जाऊन त्या मुलाला सांग की आम्ही लवकरात लवकर लग्न करायला तयार आहोत. आईच्या घाईचे मला आश्चर्य वाटले. माझी आई थोडी सावधपणे म्हणाली,
खरं तर मी आजारी पडू लागले आणि माझ्या पलीकडे माझ्या मुलीचा आधार नाही. देव ना करो की मला काही झालं तर माझ्या रिद्धीचं काय होईल. म्हणूनच माझी इच्छा आहे की माझी रिद्धी लवकरात लवकर तिच्या घरी जावी. मग मी निश्चिंत होईल आणि मग मला मृत्यूची भीती राहणार नाही. म्हणूनच मला लवकरात लवकर रिद्धीचे लग्न करायचे आहे. बाई मान हलवत राहिली. कदाचित तिलाही माझ्या आईची असहायता समजली असावी. आमचे स्वतःचे कोणी नातेवाईक नव्हते. माझ्या आईने मला मोठे करण्यासाठी खूप कष्ट केले होते आणि आता लवकरात लवकर माझ्या लग्नाच्या कर्तव्यातून मुक्त व्हायचे होते. शेजारच्या महिलेने सांगितले की मुलालाही लवकरात लवकर लग्न करायचे आहे आणि हुंड्यात काही नको आहे. संवादाने माझी आई आणखीनच खुश झाली. मला आईचा चेहरा दिसू लागला. ती बाई निघून जाताच मी म्हणाले, आई तुला माहीत आहे का मी कोणत्या अवस्थेत आहे. आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुझा गुन्हा लपवण्यासाठी तू लग्न करावे असे आई बोलू लागली आहे. त्यामुळे कोणाला काही कळणार नाही आणि या मुलालाही बाप मिळणार आहे. कल्पना कर, या मुलाला आपण कोणत्या मार्गाने मारून टाकले तर आपल्या हातून मोठे पाप होईल. या निरागस बालकाचा काय दोष. त्याचा या जगात येण्याचा अधिकार का काढून घेतला जात आहे. त्या निष्पाप मुलाचा जीव घेऊन आपण पापी का व्हायचे. कदाचित देवाला तुझी इज्जत झाकायची असेल म्हणून त्याने हे नाते पाठवले आहे. आईचे बोलणे ऐकून मीही गप्प झाले. आयुष्यात आता उत्साह उरला नव्हता. फक्त आयुष्य जगायचं होतं, कसं तरी घालवायचं होतं. साधेपणाने लग्न झाले. लग्नाला फारसे लोक उपस्थित नव्हते. वस्तीतले फक्त 2-4 लोक होते आणि माझे पती काही मित्रांना सोबत घेऊन आले होते. मी माझ्या नवऱ्याकडे वर पाहण्याची तसदीही घेतली नाही. माझा नवरा कोण होता, कसा होता याने मला काही फरक पडत नव्हता. माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाला कोणाचे तरी नाव द्यायचे होते म्हणून मला माझे आयुष्य जगायचे होते. मला वाटले की माझ्या पतीला माझे सत्य कळले तर मग कदाचित तो मला त्याच्या घरातून हाकलून देईल. घरासमोर टॅक्सी थांबताच घराला बाहेरून कुलूप होते. ज्याच्याशी माझे लग्न झाले होते त्या व्यक्तीच्या घरात किती लोक होते आणि कोण होते हे मला माहीत नव्हते. मी माझ्या पतीला अजून पाहिले नव्हते. माझ्या पतीने घराचे कुलूप उघडून सांगितले की मी घरात एकटाच राहतो. मी त्याच्यासोबत त्याच्या घरात शिरले आणि त्याच्या खोलीत आले. त्याने मला बसवले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. खोटं बोलून आयुष्याची सुरुवात तर करणार नाही ना या विचारात मी खोलीत बसले होते. मी माझ्या पतीला सर्व सत्य सांगेन. माझा नवरा माझ्या समोर बसला. मला आधीच वाटले होते की रोज मारण्यापेक्षा हे कटू घोट पिणे चांगले आहे, कारण कदाचित त्याला माझी समस्या आणि माझी असहायता समजू शकेल. माझा घुंगट उचलतात त्याला पाहून मला धक्काच बसला. मी जशी त्याच्याकडे बघत होते तसा तो माझ्याकडे तितक्याच आश्चर्याने बघत होता. तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्यांचे वय 55च्या आसपास असेल. तो लगेच मागे सरकला. तो म्हणाला, तू खूप तरुण मुलगी आहेस. संबंध जुळवणाऱ्या महिलेला मी सांगितले होते की एखादी निराधार वृद्ध महिला असेल तर मला सांग. माझ्या पत्नीचे फक्त 2 वर्षापूर्वी निधन झाले. मला एका बुद्धिमान स्त्रीची गरज होती जी माझे घर सांभाळू शकेल आणि माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेईल. माहीत नाही की तिने एका तरुण मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. मला माफ कर. ती बाई माझं लग्न तुझ्यासारख्या तरुण मुलीशी करेल हे मला माहीत असतं तर मी तुझ्याशी कधीच लग्न केलं नसतं. मी एक लांब थंड श्वास घेतला. जेव्हा मला जीवनात काही अर्थ उरला नाही तेव्हा माझा नवरा म्हातारा असो की तरुण याने काय फरक पडतो. मी म्हणाले, काही हरकत नाही. माझा या मार्गावर आक्षेप नाही. तू माझ्याशी लग्न करण्याचा विचार केलास तशी मी तुझी सेवा करेन, पण तू माझ्यासाठी काही संबंध ठेवण्याआधी मला तुम्हाला सर्व सत्य सांगायचे आहे. मी नुकतीच इथपर्यंत पोचले होते की बाहेरच्या मुख्य गेटचा दरवाजा जोरात बंद झाला होता. माझे पती चौकातून गेले होते. मग त्याने घड्याळाकडे पाहिले आणि मग त्याच्या चेहऱ्याचे हावभाव खराब होऊ लागले. अचानक कोणीतरी खूप जोरात आमच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. माझा मुलगा आला आहे असे माझे पती म्हणू लागले. त्याने दरवाजा उघडताच समोर उभा असलेला मुलगा पाहून मला धक्काच बसला. तोही माझ्याकडे बघत होता आणि मला पाहून डोळे मिचकवायला विसरला होता. जणू काही तो दगडाचा बनलेला दिसत होता. माझा नवरा त्याला म्हणाला, ही तुझी नवीन आई आहे. हे ऐकून त्याचा रंग अधिकच फिका पडला. तर तोच मुलगा होता ज्याने काही महिन्यापूर्वी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. डोकं फिरल्यासारखं वाटत होतं. तो मुलगा या अवस्थेत माझ्या समोर येऊन उभा राहील याची कल्पनाही केली नव्हती. काहीही विचार करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम नव्हते. मुलगा ताबडतोब खोलीतून बाहेर आला आणि स्वयंपाकघरात गेला. भांडी फुटल्याचा आवाज आला. माझ्या पतीने मला आराम करण्यास सांगितले. तो माझा मुलगा आहे, परंतु तो बहुतेक वेळा घराबाहेर राहतो. मी त्याला अनेक वेळा समजावले की त्याने काही काम करावे, पण तो ऐकत नाही. तो रात्रंदिवस भटक्या मुलांसोबत फिरत असतो. मलाही त्याची पर्वा नाही. नाहीतर मी माझ्या ऐवजी त्याचे लग्न केले असते. तर तो काही काम करत नाही. तेव्हा मुलीचे लग्न करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त का करू. मी माझ्या नवऱ्याकडे डोळे विस्पारून पाहत होती. मी माझे डोके दोन्ही हातांनी धरले. मला माझ्या नवऱ्याला काय सांगायचे होते. कदाचित मला सांगता आलं नसतं की तुझ्या मुलाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि तुझ्या मुलाचं नाजायज मूल माझ्या पोटात वाढत आहे.
हे मी माझ्या नवऱ्याला माझ्या तोंडाने सांगू शकले असते. मी माझ्या नवऱ्याकडे असहायपणे बघत होते. हा कसला निसर्ग नियम होता मी समजू शकले नाही. बरं, मी माझ्या नवऱ्याशी बोलले नाही. स्वयंपाकघरातील भांडी फोडण्याचे प्रमाण आता वाढू लागले होते. माझ्या पतीने मला आराम करण्यास सांगितले आणि स्वतः बाहेर गेले. दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते. थोड्या वेळाने मुख्य गेट उघडले तेव्हा माझ्या नवऱ्याचा मुलगा माझ्याजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला की तुला लाज वाटत नाही? तू माझ्या वडिलांशी लग्न केले जो तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. मी म्हणाले, पण तू माझ्याशी जे काही केले आहे त्याचं काय? तुझे वडील आता माझे पती आहेत आणि त्यानुसार तू माझा मुलगा आहे. हे ऐकून त्याचे डोळे लाल होऊ लागले. तो म्हणाला, तू माझ्या वडिलांसोबत राहू शकत नाहीस. मी त्या मुलाकडे पाहिलं. त्यावेळी तू किती त्रासातून जात होता हे फक्त मलाच माहीत. त्याचे डोळे रागाने आणि असहायतेने लाल होत होते. मी त्याला आईचा आदर कसा देऊ शकते ते त्याने माझ्यावर वाईट नजर टाकली होती. त्याला बघून आधी मी हसले आणि मग अजून जोरजोरात हसू लागले. जणू काही वेडेपणाचं पिटलं आहे असे वाटले. मला वेड्यासारखे हसताना पाहून त्याला आश्चर्य वाटले. म्हणाले, काल रात्रीपर्यंत मी विचार करत होते की देवाने माझ्याशी असे का केले. ज्या मुलाने मला उद्ध्वस्त केले त्याच्या वडिलांशी माझे लग्न लावून दिले. पण आता तर मला उत्तर मिळाले आहे. देवाला तुझ्या पापाचे पालनपोषण तुमच्याच घरात करायचे होते. हे ऐकून तो अचानक गप्प झाला आणि माझ्याकडे पाहू लागला. म्हणाले की त्या रात्री तू माझ्यावर केलेल्या अन्यायामुळे तुझा अवैध मुलगा माझ्या पोटात वाढत आहे, ज्याला तुझे वडील नाव देतील. हे ऐकून त्याचा रंग पांढरा झाला. त्याने माझ्यापासून अनेक पावले मागे घेतली होती. मी म्हणाले, तुझ्यासाठी ही शिक्षा असेल की तू तुझ्याच मुलाला तुझा भाऊ किंवा बहीण म्हणशील आणि मी देवाला प्रार्थना करते की माझ्या पोटी मुलगी व्हावी आणि तू माझ्यावर केलेला अन्याय उद्या असेच तुझ्या मुलीशी देव ना करो. गप्प बस. त्याने आपले डोके दोन्ही हाताने धरले आणि केस ओढू लागला. गुडघ्यावर बसून तो जोरजोरात रडू लागला. तो म्हणू लागला, मला काय झालंय? मी काय केलंय? तो वेडा झाला होता. कदाचित त्याने भिंतीवर डोके आपटायला सुरुवात केली असेल, पण मी त्याला त्याच अवस्थेत सोडून खोलीत आले. माझ्या मनात अजूनही त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार भरला होता. मला त्या मुलाबद्दल तीव्र तिरस्कार वाटला. तो भिंतीवर डोकं आपटत होता. त्याला कदाचित रक्तस्राव झाला असेल, पण मी माझ्या खोलीत दगड बसून राहिले. मला त्याच्या ओरडण्याची पर्वा नाही. काही वेळाने माझे पती घरी आले. आपल्या मुलाची बिकट अवस्था पाहून ते थक्कच झाले आणि त्यांनी त्याला लवकरात लवकर दवाखान्यात नेले. तेथे त्याला आपत्कालीन परिस्थितीत दाखल करण्यात आले. मुलगा शुद्धीवर आला होता, पण डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून माझे पतीही शॉक होऊन बसले. डॉक्टरांनी सांगितले की हा मुलगा वेडा झाला आहे. त्याने मानसिक संतुलन गमावले आहे. देवाचे खेळही आपल्या पलीकडे आहे. ज्याने माझ्यावर अत्याचार केला होता त्या व्यक्तीच्या घरी मला नेण्यात आले आणि ज्या मुलीकडे त्यांनी घाणेरड्या नजरेने पाहिले आणि स्पर्श केला तो मुलगा सहन करू शकला नाही. ती त्याची आई बनते आणि आता त्याच्या मुलाला जन्म देते आणि वडील त्या मुलाला त्याचे नाव देतात. त्या मुलाला त्याच्या कृत्याबद्दल देवाने शिक्षा दिली. माझ्या पतीलाही आपल्या मुलाचे दुःख सहन होत नव्हते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. देवाने माझे चांगले केले की चूक हे मला समजले नाही. माझ्या अपराध्याला शिक्षा झाली तेव्हा देवाच्या न्यायाने माझे डोळे भरून आले. पण कधी माझ्या पतीच्या मृत्यूची बातमी कळताच मी देवाकडे तक्रार करते. तो कसाही असला तरी तो माझा नवरा होता आणि आता त्याच्या आधाराने मला माझे आयुष्य घालवायचे होते. पण देवाने माझ्याकडून तो आधार काढून घेतला. जेव्हा माझ्या आईने हे ऐकले तिने मला तिच्या घरी आणले. मी अवाक झाले. माझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाला आता त्याचे नाव मिळाले ही माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. मी सगळ्यांना उघडपणे सांगू शकते की मी आई होणार आहे आणि लवकरच मुलाला जन्म देणार आहे. माझ्याकडे कोणी पोट टाकू शकत नव्हते. जरी माझ्या पतीने मला स्पर्श केला नाही. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तो देवाला प्रिय झाला. मी माझे आयुष्य शांतपणे जगत होते. तेव्हा एक दिवस माझी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, बेटी, तू तुझे आयुष्य किती दिवस असे एकटीने जगणार? आयुष्य तुझ्यासमोर डोंगरासारखे आहे. आयुष्याची आशा करू मी आज असेल उद्या नसेल. तुझं लग्न होऊन सुखी राहावं आणि तुझ्या घरात स्थायिक व्हावे अशी माझी इच्छा आहे. आईचे बोलणे ऐकून मी तिच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, आई तुला काय झालंय? अशा परिस्थितीत माझ्याशी लग्न कोण करेल? आजच्या जमान्यात विधवा मुलींची लग्न करणं अवघड होऊन बसतं आणि मग आपण करेल. त्यावर मी देखील एका मुलाची आई होणार आहे. अशा परिस्थितीत माझ्याशी लग्न कोण करणार? माझी आई मला समजावून सांगू लागली की नक्कीच देवाने तुझ्यासाठी सुद्धा चांगला विचार केला असेल. पण मी माझ्या आईला सर्व शक्तीनिशी सांगितले की मी लग्न करणार नाही. आता या मुलाच्या आधाराने मी माझे आयुष्य व्यतीत करणार आहे. आई माझ्या आग्रहापुढे शरण गेली. आम्ही आई आणि मुलगी मिळून पुन्हा आमच्या आयुष्याचा गाडा ओढू लागलो. माझ्या पतीचे निधन होऊन 2 महिने झाले होते. एके दिवशी एक स्त्री आमच्या घरी आली. तिने माझ्यासाठी एक नाते आणले. आनंदाने आईचे पाय जमिनीला शिवत नव्हते. नातेसंबंध खूप चांगले होते. मला आश्चर्य वाटले की माझ्यासारख्या विधवा मुलीला इतके चांगले नाते कसे काय येऊ शकते. बाई म्हणाल्या की मुलगा खूप चांगला आहे. त्याचे स्वतःचे कपड्याचे दुकान आहे.
देवाच्या कृपेने खूप चांगले चालले आहे. पण मी तिला म्हणाले की विधवा आणि मुलाची आई असताना त्या मुलाला माझ्याशी लग्न का करायचे आहे. तिने सांगितले की त्या मुलाला काही फरक पडत नाही, या जगात त्याचे कोणीही नाही. तो मला आंटी म्हणतो आणि त्याने मला जबरदस्तीने तुमच्याकडे पाठवले आहे. तो म्हणतो की मला एका निराधार मुलीला पाठिंबा देऊन मला चांगले काम करायचे आहे. माझ्या आईने आनंदाने या नात्याला हो म्हटलं आणि जबरदस्तीने मला हो म्हणायला लावले. मग मी पण स्वतःला नशिबाला शरण जाऊन लग्नाला हो म्हणाले. त्या मुलाशी मी मोठ्या साधेपणाने लग्न केले. मी खोलीत त्याची वाट पाहत बसले होते. तो खोलीत आला. त्याने मला सोन्याची अंगठी भेट दिली. हा हुशार मुलगा दिसायला खूप चांगला होता. मला समजत नव्हते की त्याने माझ्याशी लग्न का केले आणि ते अजूनही माझ्या हृदयात दुखत आहे. हा प्रश्न माझ्या ओठावर आला. मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही कोणत्याही मुलीशी लग्न करू शकता, मग तुम्ही माझ्यासारख्या विधवेशी लग्न का केले. त्यावर तो म्हणाला की तू एका मुलाची आई होणार आहे आणि ते मूलही तुमच्या पतीचे नाही तर अवैध आहे. मला या सर्व गोष्टी माहीत आहेत. त्याच्या बोलण्याने माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले होते. म्हणजे माझ्या पोटात वाढणारे मूल अवैध आहे हे त्याला माहीत होते. तेव्हाही त्याने माझ्याशी लग्न केले होते आणि पुढे तो काय बोलला हे पाहून मला आश्चर्य वाटले. त्याने मला सांगितले की मी तोच मुलगा आहे जो त्या दिवशी तुझ्या घरी चोरी करायला गेलो होतो. माझे मित्र मला हे काम करायला प्रोत्साहन द्यायचे. माझे या जगात कोणी नाही आणि मी चुकीच्या मार्गावर गेलो होतो. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्याच्यासोबत चोरी करायला गेलो होतो. माझ्या नकारानंतरही त्याने तुझ्यावर अन्याय केला. तुझ्यासोबत जे काही घडले ते मला माहीत आहे आणि आत्ता मला माझ्या पापाबद्दल पश्चाताप करायचा होता. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. तुझ्या पोटात वाढणाऱ्या मुलाला मी वडिलांचे नाव देईन आणि वडिलांचे प्रेमही देईन आणि शक्य असल्यास मला क्षमा कर. त्या दिवशी तुझं जे काही घडलं त्यात कदाचित मीही तितकाच सहभागी होतो. त्या दिवशी जर मी माझ्या मित्राला पटवून तुझ्या घरी चोरी करायला आलो नसतो तर कदाचित तुझा जीव उद्ध्वस्त होण्यापासून वाचला असता. पण जे काही केले आहे ते केले आहे. आपण ते बदलू शकत नाही. मी येणारी वेळ सुंदर करू शकतो. मी तुला आयुष्यातील सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करेन. त्या रात्री माझ्या मित्राने तुझ्याशी जे केले ते पाहून माझे मन आतून खूप अस्वस्थ झाले. त्या दिवसापासून मी सर्व वाईट कृत्ये सोडून दिली होती. माझे आई वडील नव्हते, पण हे घर माझेच होते. खूप मोठे घर होते. मी अर्धे घर विकून कपड्यांचे दुकान उघडले आणि आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी कष्ट केले. मी माझा उदरनिर्वाह करतो आहे. मी सर्व वाईट कर्म सोडून दिले आहेत. मी फक्त हात जोडून विनंती करतो, कृपया मला क्षमा कर, तर माझ्या हृदयाला शांती मिळेल. मी माझ्या पतीला क्षमा केली. आज मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. माझे पती माझी खूप काळजी घेतात आणि मला आनंद ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मी माझ्या आईलाही माझ्याकडे बोलावले आहे. सर्वजण खूप आनंदी जीवन जगत आहोत. देवाने मला एक सुंदर मुलगा दिला. माझ्या पतीने त्याला कधीच परके मानले नाही. त्याला नेहमी वडिलांचे प्रेम दिले. मी माझ्या मुलालाही मनापासून स्वीकारले आहे. हे एखाद्याच्या पापाचे लक्षण असले तरी माझ्यासाठी ते माझे मूल होते. माझ्या शरीराचा एक भाग होता. आज आम्ही सर्वजण कुटुंबात खूप आनंदाने जगत आहोत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.